प्रश्न आता हा उपस्थित झालेला आहे की 2021 मध्ये ह्याच इमारतीची तक्रार तेव्हा करण्यात आली होती आणि त्यावेळेला वाय शिवा रेड्डी होते, अनिल कुमार पवार होते। त्यावेळेस जर या दोघांनी या बिल्डिंगवर कारवाई केली असती तर बिल्डिंग कदाचित उभी राहिलीच नसती, परंतु या दोघांनी या बिल्डिंगला वाचवण्याचं काम केलं। अनेक तक्रारी त्यावेळेला गेल्या होत्या, परंतु कुठल्याच प्रकारचे हालचाल या दोघांनी केलं नाही। का केले नाही यांना काहीतरी राजकीय वरदहस्त किंवा राजकीय प्रेशर असल्याचं बोललं जाते, त्यामुळे तेव्हा ती कारवाई केली गेली नाही आणि ही बिल्डिंग उभी राहिली। परंतु गेल्या मे महिन्यामध्ये रेड्डी जे आहे यांच्यावर ईडीची धाड पडली, त्याच्यानंतर रेड्डी आजपर्यंत महापालिकेत आलेच नाही। आणि रेड्डी जेव्हा महानगरपालिकेत आले त्यानंतर विरारमध्ये राहणारे चंदू पाटील आहेत त्यांनी ही तक्रार केली आणि त्यावेळेला आयुक्त देखील धास्तावले होते की आता हे सर्व प्रकरणात आपण पुढाकार घेणं चुकीचं आहे। चंदू पाटील यांच्या तक्रारीवरून जे आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेने ह्या पूर्ण तपासणी केली आणि चंदू पाटील यांनी कोकण विभागीय आयुक्तालयाकडे गेले आणि कोकण विभागीय आयुक्तालयाने याच्यात समिती नेमायला सांगितली आणि समिती नेमल्यानंतर पालिकेला आदेश दिले की यातला संपूर्णपणे खरा प्रकार पहा आणि गुन्हा दाखल करा। परंतु पालिकेने अद्याप फक्त 3 सप्टेंबरला या इमारतीची पूर्ण जी बांधकाम परवानगी आहे रद्द केलेली आहे, ती G+3 ची इमारत आहे। वास्तविक पाहता जोपर्यंत ओसी येत नाही